आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी, त्यानंतर आजचे विशिष्ट अतिथी माननीय श्री आशिष शेलारजी व आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय श्री कराडजी, भागवत कराडजी, आणि तसेच मंचावर आमचे मुंबई प्रदेशाचे महामंत्री श्री संजय उपाध्यायजी, हे सर्व लोक आज आपल्या या मंचावर आलेले आहेत. हा आमच्यासाठी खूप मोठा योग आलेला आहे, अत्यंत हा सुयोग आलेला आहे की इतक्या सगळ्या महाराष्ट्रीयन मंडळींच्या सान्निध्यामध्ये, महाराजांच्या अध्यक्षतेमध्ये आज आम्हाला आशीर्वाद मिळतोय आणि असे सगळे थोर मंडळी आमच्या महाराष्ट्रातून आलेले आहेत. मी त्यांचं अत्यंत मनापासून सगळ्यांच्या मराठी समाज काशीचे सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, सर्वांना सादर नमस्कार करतो. ही पहिली वेळ आहे की काशीतल्या मराठी समाजासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या आग्रहाला मान देऊन आले आणि आम्हाला ही संधी भेटली की आम्ही आपले मनोगत आपल्याशी बोलू शकू. काशीमध्ये मराठी लोकांची जवळजवळ 7वी ते 8वी अशी पिढी इथं राहत आलेली आहे. विशेषकर काशीमध्ये राहणारे लोक हे पेशवे, होलकर, शिंदे, भोसले, जठार यांच्याबरोबर काशीत आले आणि इथे स्थायिक झाले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी माणसांनी आपली चांगलीच ओळख जमवली आहे. काशीमध्ये मराठी माणसांचे खूप मोठे योगदान आहे, त्याबद्दल पुढे आपल्याला माधव रटाटे जरूर सांगतीलच. आपल्याला ऐकून आनंद होईल की इथल्या स्थानिक हिंदीभाषी लोकांच्या मध्ये हा एक मोठा विश्वास आहे की मराठी माणूस खूप प्रामाणिक आहे आणि खरोखरच इथल्या मराठी माणसांनी ते टिकवून ठेवलं आहे. इतक्या वर्षापासून महाराष्ट्रातून लांब राहून सुद्धा इथल्या मराठी मंडळींनी आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले सण, आपले आचार विचार हे अजूनही टिकवून ठेवले आहेत. काशीमध्ये अजूनही अशा काही संस्था आहेत ज्या खरोखरच मराठी पद्धतीने गणेशोत्सव जवळजवळ 90 वर्षापेक्षा सुद्धाहून जास्त झालेले आहेत असे साजरे करत येत आहेत. त्यातून तुम्हाला सांगण्यात आम्हाला आनंद आहे, काशी गणेशोत्सव कमिटी जवळजवळ 126 वर्षापासून काशीमध्ये गणेशोत्सव अगदी पद्धतशीर रीतीने साजरा होत आहे. तसेच नूतन बालक गणेशोत्सव समिती 106 वर्षापासून गणेशोत्सव इथं सतत चालत आलेला आहे. शारदा भवन श्री गणेशोत्सव जवळजवळ 96 वर्ष झाले. सांगवेद विद्यालय श्री गणेशोत्सव 98 वर्ष. हे तर प्रामुख्याने आहे, त्यापेक्षा सुद्धा असे बरेच संस्था गणेशोत्सव खूप मनोयोगाने आणि सगळ्या रीतसर पद्धतीने साजरे करत येत आहेत. त्याच्यातली जी पूजाविधी, कर्मकांड, अनुष्ठान हे सगळे अगदी व्यवस्थित केले जातात. या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मराठी नाट्यमंचन, मराठी कविता, संस्कृतचे स्तोत्र, शास्त्रार्थ, संगीताचे कार्यक्रम असे केले जातात. आणि आनंदाची गोष्ट अशी की या कार्यक्रमामध्ये इथले स्थानिक हिंदी भाषी लोक सुद्धा खूप आनंदाने सहभाग घेतात आणि सहयोगी करतात. इथले मराठी भाषी लोक जितकी चांगली मराठी बोलतात त्याहून जास्त चांगली हिंदी आणि भोजपुरी बोलतात. ते जेव्हा एकदा हिंदी आणि भोजपुरी बोलले तर कळणार नाही की मराठी भाषी आहे. हे खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे. आणि अक्षरशः ते इथले सगळे मराठी भाषी अगदी इथल्या स्थानिक लोकांमध्ये समरस होऊन गेलेले आहेत. बाहेरून तीर्थयात्री म्हणून, पर्यटक म्हणून जेव्हा मराठी लोक येतात तेव्हा इथले मराठी कुटुंब त्यांच्यासाठी अनपेक्षित प्रमाणे त्यांची मदत करतात. त्यांचे दर्शन, अनुष्ठान, राहण्या खाण्याची सोय मध्ये अगदी मार्गदर्शन करतात त्यांना. खरं सांगायचं तर इथली मराठी मंडळी इथल्या वातावरणात खूप समरस होऊन सगळ्यांची, मराठी माणूस बाहेरना जो आलेला आहे त्याची खूप मदत करतात. काशीमध्ये अजून एक मराठी समुदाय आहे, विशेष करून पाटील समुदाय. हे चांदीच्या कामात खूप वर्षापासून सक्रिय आहेत आणि त्यांची इथं ती मोनोपोली आहे या कामाची. बनारसमध्ये, काशीमध्ये काय, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा. आज सर तुम्हाला आमच्यामध्ये पाहून आम्हाला खरोखरच खूप आनंद होतोय आणि असं वाटतं की आमच्या माहेरून कोणीतरी आलंय. माहेरून येण्याचा जो एक आनंद आहे तो अशा आमच्या काशीच्या सगळ्या मराठी भाषी येऊन अनुभवात येत आहे.
आणि खरोखरच आमचं हे सौभाग्य आहे की आज तुम्हाला आमच्या बरोबर बघून आणि आमचं मनोगत तुमच्यासमोर ठेवायला आम्हाला संधी मिळाली आहे. काशीत आपल्या समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी बाहेरून आलेल्या मराठी भाषी लोकांच्या राहण्याच्या दृष्टीने एक चांगल्या वास्तूची गरज आहे आणि त्याची खंत आम्हाला खूप जाणवत आहे. बाकी सगळ्यांचे इथे वास्तू आहेत, अजून आमची अशी वास्तू मराठी माणसाचं असं नाही आहे जेणेकरून की आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना इथं एक चांगला मोठा कुठलाही कार्यक्रम म्हटला तर सगळ्यांना मिळून करता येईल. त्याशिवाय जे बाहेरचे लोक येतात त्यांना इथं राहायची सोय होईल, त्यांचे बाकी दर्शनाची, त्यांचे सगळ्या अनुष्ठानांची हे सगळी व्यवस्था सोय करून करता येईल. काशीमध्ये काय आता विश्वनाथ धाम हे झाल्यापासून इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठा डेव्हलपमेंट झाला आहे. त्याबद्दल आमचे सांसद आदरणीय श्री नरेंद्रनाथ मोदीजी यांना अक्षरशः कोटी कोटी नमस्कार करतो, अभिवादन करतो की त्यांना काशीचं त्यांनी अगदी स्वरूप इतकं उच्च कोटीवर घेऊन गेले आहेत की आज इथं इतकी गर्दी आहे. म्हणजे तुम्हाला खरोखर आश्चर्य वाटेल की शनिवार रविवारी बरेचसे असे बाहेरचे यात्रेकरू कुठल्याही घराखाली थांबून वरती विचारतात आज रात्री जागा राहायला मिळेल का, अशी स्थिती आहे. इतकी गर्दी आहे. खूप लोकांना इथं व्यवसाय मिळू लागला आहे, खूप लोक आनंदात आहेत. आणि मी तर म्हणतो की हा त्यांचाच योग आहे की त्याच्या योगामुळे आज तुम्ही सगळे सुद्धा काशीमध्ये आलेला आहात. त्यामुळे पुन्हा तुम्हा लोकांचा एकदा खूप मोठं अभिनंदन. मी परत एकदा हे तुम्हाला जरूर सांगू इच्छित आहे की इथं जाणता राजा हा एक कार्यक्रम केला होता. योगायोगाने मला त्या आयोजन समितीचं सचिव म्हणून काम करायची संधी मिळाली. तो कार्यक्रम खूप यशस्वी झाला आणि त्याच्यात आम्ही एक मागणी ठेवली की काशीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे खूप चांगला भव्य रीतीने इथं ठेवण्यात यावा. आणि तसेच गागा भट्ट ज्यांनी महाराज शिवाजींचं राज्याभिषेक केलं, काशीतनंच गेले होते ते, तर त्यांचं सुद्धा. आणि आनंदाची अशी गोष्ट की तेव्हाही उपमुख्यमंत्री उत्तर प्रदेशाचे आदरणीय ब्रजेश पाठकजी आलेले होते. त्यांनी मंचावरनं घोषणा केली की आम्ही तुमची मागणी कबूल करतो आणि आम्ही जरूर तुमचं हे आम्ही काम करून देऊ. तर निश्चित तुमच्या माध्यमाने थोडा प्रयत्न झाला तर याला गती येईल अशी आमची खूप हार्दिक इच्छा आहे. परत एकदा मी काशीच्या सर्व मराठी लोकांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रार्थना करतो की असंच तुमचा स्नेहभाव आम्हाला सतत मिळत राहावा इथल्या मराठी भाषी लोकांना. आमचा विश्वास आहे की जे आम्ही मनोगत तुमच्यासमोर ठेवले त्यावर तुम्ही जरूर कृपा कराल. मी इथल्या मराठी भाषी लोकांच्या वतीने श्री आशिष शेलारजींचा खूप अभिनंदन करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि दोन आम्हा लोकांना असे थोर माणसं मिळाल्यामुळे आमची मागणी पूर्ण होणार याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही सतत आज संजय उपाध्यायजींचं सुद्धा मी खूप धन्यवाद देऊ इच्छित आहे की आज गेले 10-12 दिवसापासून त्यांनी येऊन आमची काय अडचण आहे, कसा कार्यक्रम करता येईल, तुमचे कुठे काय अडत आहे, त्यांनी इतकं छान मार्गदर्शन आमचं केलं. आणि इथल्या भाषेत म्हणतात ना, तन मन धन तीनों से हम आपके साथ हैं. तुम्ही काय तयारी असेल ती करा, मी तुमच्या पाठीमागे. या दृष्टिकोनातून त्यांचा आम्हाला खूप चांगला साथ मिळाला. त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून अगदी अभिवादन करतो, अभिनंदन करतो. महाराजांच्या चरणी प्रार्थना करून तुम्हाला सर्वांना अगदी सांगून मला आनंद होतोय की आज महाराजचा कार्यक्रम दुसरीकडे होता, पण त्यांना आम्ही खूप विनंती केली. त्यांनी आपला कार्यक्रम एक दिवस आधी प्रीपोन करून ते आमच्या इथं या कार्यक्रमासाठी मुद्दामून आज सकाळी 3 वाजता इथं आले. त्यांच्यामुळे मला विश्वास होता की महाराज आले की कार्यक्रम यशस्वी होणार. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि ते मला अगदी दिसून येत आहे. त्यामुळे मी स्वामींच्या चरणी कोटी साष्टांग प्रणाम करत त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि आम्हाला हा जो सगळ्या लोकांचं सान्निध्य मिळालं त्याबद्दल परत एकदा इथल्या मराठी भाषी लोकांकडनं सगळ्यांचं खूप अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद अनिलजी. आणि श्री संतोष सोलापूरकरजी इथे हजर आहेत. ते एक स्मृतिचिन्ह आदरणीय आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री फडणवीसजींना देऊ इच्छितात. मी त्यांना विनंती करतो त्यांनी यावे आणि स्मृतिचिन्ह आदरणीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांना द्यावे.
काशी विश्वनाथचे प्रतिरूप, देवालयाचे प्रतिरूप, जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि अनेक शताब्द्या उलटल्या काशीत, महाराष्ट्रातून मराठी भाषिकांना येऊन त्यांचे काशीत काय योगदान आहे याबद्दल मी सांगायला इथे आमंत्रित करतो प्रोफेसर माधव जनार्दन रटाटेजी यांना. प्रोफेसर माधव रटाटे. यापूर्वी आपल्या महाराष्ट्राची ओळख हा फेटा आहे. इथे जे आपले प्रमुख पाहुणे हजर आहेत, विशिष्ट अतिथी हजर आहेत, त्यांना फेटा बांधावा अशी इथल्या लोकांची इच्छा आहे. ती इच्छा आपण नक्की पूर्ण करू. पण आधी ऐकूया प्रोफेसर माधव जनार्दन रटाटे यांना. विद्यानां सदनं काशी, काशी लक्ष्म्याः परालयः, मुक्तिक्षेत्रमिदं काशी, काशी सर्वात त्रयीमयी. सर्वात पहिले आदरणीय या जंगमवाडी मठाचे परमपूज्य स्वामी जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या चरणी आपली मी प्रणती, साष्टांग प्रणती अर्पित करतो. त्यानंतर आपल्यामध्ये महाराष्ट्राचे यशस्वी पूर्व मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्याचबरोबर आदरणीय शेलारजी, आदरणीय संजयजी, काशी हिंदू विश्वविद्यालयाचे न्यायशास्त्राचे उद्भट विद्वान प्रोफेसर राजाराम शुक्लजी, मंचस्थ सर्व महानुभाव आणि समोर उपस्थित श्रोतृजन सर्वांच्या चरणी आपली प्रणती अर्पित करतो. मला जो विषय आदरणीय पुराणिकजींनी दिला आहे की काशी आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे, त्याबद्दल एक थोडक्यात आदरणीय सरांना माहिती द्यायची आहे. ह्या पीठामध्ये जिथे आम्ही आज बसलो आहे, जंगमवाडी पीठ 2000 वर्ष जुने हे पीठ आहे. आणि ह्या पीठाचे जे स्वामी चरण आहेत ते चांगली मराठी बोलतात, चांगली कन्नड पण बोलतात. ह्या पीठाचा महाराष्ट्र समाजाच्या उत्थानामध्ये फार मोठा योगदान ह्या पीठाचा आहे. तो आज आपण सर्व पाहत पण आहे. त्यानंतर जर आपण पौराणिक काळामध्ये जाऊ तर मायग्रेशन जे म्हणतात की उत्तर प्रदेशचा व्यक्ती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातला व्यक्ती उत्तर प्रदेशात येतो. अगस्त्य नावाचे एक ऋषी, जवळ अगस्त्य कुंडा नावाचा महल्ला आहे, अगस्त्य नावाचे ऋषी काशीतून महाराष्ट्रात गेले पौराणिक काळामध्ये. आणि सह्याद्री पर्वतावर ज्यांची जन्मभूमी आहे असे स्वामी दत्तात्रेयजी महाराज ते महाराष्ट्रातून काशीत आले. आणि इथे काशीमध्ये दत्तात्रेय महाराज यांनी अनेक शिवलिंगांची स्थापना केली आहे. अशा प्रकारे हा जो मायग्रेशन आहे हा पौराणिक काळापासून चालू आहे. त्यानंतर महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहे, संत श्री ज्ञानेश्वरजी महाराज, संत एकनाथजी महाराज, समर्थ गुरु रामदास, हे सर्व संत काशीत आले. केवळ आलेच नाही, या सर्वांनी इथे येऊन आपली कीर्ती संवर्धित केली. संत ज्ञानेश्वर यांची हत्तीवर त्यावेळी पालखी निघाली होती. संत एकनाथ यांचं जे एकनाथी भागवत आहे त्याला ह्या काशीतल्या पंडितांनी खूप मोठा सन्मान त्यावेळी दिलेलं होतं. त्याचप्रमाणे आपले समर्थ रामदास महाराज त्यांनी काशीमध्ये अनेक हनुमंतांची स्थापना केली आहे. त्यानंतर रामाची स्थापना केली आहे. अशाप्रमाणे काशीचा जो इतिहास आहे तो महाराष्ट्रांच्या संतांद्वारा पल्लवित आणि पुष्पित झालेला आहे. त्यानंतर काशीमध्ये अनेक महाराष्ट्रीय श्रीमंत, अनेक राजे, अनेक सरदार, पेशवे
या सर्वांनी अनेक वाडे काशीत बांधले, अनेक घाट बांधले. हे म्हणणं बिलकुल अतिशयोक्ती नाही आहे की काशीत जे 50% भवन किंवा घाट आहेत हे सगळे महाराष्ट्राच्या द्वारा निर्मित आहेत. आणि जर ते काशीतून हटावलं तर काशीची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती बिलकुल वेगळी दिसेल. काशीतले जे घाट महाराष्ट्रीय लोकांद्वारा जे बांधले, प्रमुख घाटांचे मी नावं सांगतो. राजा घाट पेशव्यांद्वारा बांधला गेला, मुन्शी घाट भोसल्यांद्वारा, मणिकर्णिका अहिल्याबाई घाट हे आदरणीय अहिल्याबाई होलकर यांच्याद्वारा. त्याचप्रमाणे पंचगंगा घाटावर एक मोठं दीपस्तंभ आहे, त्याचं सुद्धा निर्माण अहिल्याबाई होलकर यांनी केलं. आणि एक विशेष माहिती म्हणजे काशीत जेव्हा मणिकर्णिका घाटाचं बांधकाम केलं अहिल्याबाई होलकर यांनी, तेव्हा त्याच वेळी त्यांनी अशी अट दिली की आज नंतर जे पण पंचद्राविड, केवळ महाराष्ट्री नाही, सगळे पंचद्राविड कोणी पण जर इथे आले तर त्यांना इथे आल्यानंतर जो अंतिम संस्कारासाठी जो टॅक्स घेतला जातो तो शुल्क घेतला जाणार नाही. ती अट त्यांनी त्यावेळेस ठेवली, आज पण ते चालू आहे. अशाच प्रमाणे नारायण दीक्षित पाटणकर यांनी काशीत खूप काम केलं. दुर्गा घाट, पंचगंगा घाट यांचा निर्माण केला. नारायण भट्ट जे गागा भट्टच्या वंशातलेच होते, ते नारायण भट्ट यांनी काशीमध्ये विश्वनाथाचं मंदिर बांधलं. पण दुर्भाग्य असं की 100 वर्षानंतरच, मंदिर बांधण्याच्या 100 वर्षानंतरच ते मंदिर औरंगजेबनी नाहीसं केलं आणि आज त्या ठिकाणी आपण मस्जिद पाहत आहे. पण त्यानंतर सुद्धा महाराष्ट्रीय लोकांची कळकळी थांबली नाही. काहीच वर्षानंतर अहिल्याबाई होलकर या उभा राहिल्या आणि संपूर्ण भारतात त्यांनी खूप कामं केली आहेत. काशीत सुद्धा त्यांनी काशी विश्वेश्वराचं देऊळ त्यावेळी बांधलं. त्याचं आज आपण दिव्य भव्य रूप माननीय पंतप्रधान यांच्याद्वारा जे झालेलं आहे ते आज आपण बघत आहे. याचप्रमाणे काशीतले अनेक मंदिर असो, कालभैरव, देहली विनायक, या सगळ्यांचा जीर्णोद्धार काशीमध्ये महाराष्ट्रीय लोकांद्वारा केला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या जेलतून औरंगजेबला चकमा देऊन निघाले त्यावेळी ते काशीत आले आणि काशीतून परत महाराष्ट्रात गेले. लक्ष्मीबाईची जन्मस्थळी काशी आहे. वेळ कमी आहे. हा विषय असा आहे की खूप तास ह्याच्यावरती बोललं जाऊ शकतं आणि आपण मार्गदर्शन आपल्या आदरणीय उपमुख्यमंत्री यांच्या घेऊच आहे. काशी ही विद्वानांची भूमी आहे. काशीमध्ये अनेक विद्वान, गागा भट्टचं नाव आत्ता आलं, त्याचप्रमाणे अनेक विद्वान, अनेक घराणे, अनेक स्वामी, टेंबे स्वामी, गजानन महाराज, तैलंग स्वामी, श्रीधर स्वामी, अनेक विद्वान इथे झाले आहेत, अजूनही होत आहेत. अजूनही विद्वत परंपरा काशीत चालली आहे. आत्ता मराठा व्यवसायी लोकांचं नाव घेतलं गेलं. हे मराठा परिवार हे सुद्धा काशीमध्ये फार मोठ्या प्रमाणाने आपल्या व्यवसायाद्वारा त्यांनी कीर्ती स्थापित केली आहे. आणि काशीमध्ये जे पहिली शाखा महाराष्ट्राच्या बाहेर संघाची लागली ती काशीत प्रथम शाखा धनधान्येश्वर शाखा नावाने काशीत लागली आहे. असे अनेक उपलब्ध्या या काशीच्या आहेत. वेळ कमी आहे. परत कधी वेळ मिळेल तर जरूर मी या विषयावर माहिती प्रदान करेन. सध्या आपल्याला मुख्यमंत्रीजींना, उपमुख्यमंत्रीजींना ऐकायचं आहे. सर्वांना परत नमस्कार करून धन्यवाद. धन्यवाद रटाटेजी. आणि आता मी आपले आजचे विशिष्ट अतिथी माननीय श्री आशिष शेलारजी, अध्यक्ष भाजपा आणि आमदार, त्यांना विनंती करतो त्यांनी इथे आपले उद्गार व्यक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराज की बोला, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या पवित्र अशा काशी नगरीमध्ये या पवित्र मठात उपस्थित असलेले आपले जगद्गुरू महास्वामीजी, सर्वप्रथम मी त्यांना नमन करतो आणि त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मागतो. बरोबरीने उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसजी, मंचावरील आमचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवतराव कराडजी, संजय उपाध्यायजी, शुक्लजी, कृपाशंकर सिंगजी, मोहितजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, खरं तर ज्या मंचावर महाराज स्वतः बसले आहेत त्या मंचावरनं आमच्यासारख्या सामान्य माणसाने काय बोलावं हा खरा प्रश्न माझ्या मनासमोर आहे. आणि त्यातूनही महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांशी काही संवाद करायचा मी ठरवलाच, तर माझं लक्ष महाराजांच्या उजव्या बाजूला बसलेल्या आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींकडे जातं. कारण महाराष्ट्रातला नंबर 1चा कोणी वक्ता असेल तर ते देवेंद्र फडणवीसजी आहेत. आणि मग त्यांच्यासमोर मी काय बोलावं हा माझ्यासमोर यक्ष प्रश्न दिसला आहे. खरं तर या निवडणुकीच्या ऐन काळामध्ये आम्ही इथे आलो, पण तरी स्पष्ट गोष्ट करतोय की आम्हाला इथे येऊन निवडणुकीचा प्रचार करायचा नाही. आम्ही तुमच्याकडे मतं मागण्याची गरज आवश्यकताच नाही, कारण आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये ही टॅगलाईन खूप प्रसिद्ध आहे. आपणही ती बघितली असेल, ऐकली असेल. ज्या वेळेला मतदार आपला निर्णय पक्का करतात त्यावेळेला महाराष्ट्रातल्या गावागावात एकच टॅगलाईन आणि बॅनर लागतं, तो म्हणजे आमचं ठरलंय. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं जे ठरलंय त्याबद्दल सुद्धा मी काही बोलणार नाहीये. आजचा विषय एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर चर्चा संगोष्ठी करण्यासाठी देवेंद्रजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि मग प्रास्ताविक करताना जे आमचे बंधू इथे बोलत होते त्यांनी काशीमध्ये आपल्या ठिकाणी असलेल्या या मठाच्या गतिविधींबद्दल उल्लेख केला. आणि माझ्या अगोदर जे वक्ते बोलले त्यांनी तर काशीमध्ये चाललेल्या किंवा झालेल्या महत्वाच्या साधू संत विभूती आणि सगळ्यांबद्दलचा इथे लेखाजोखा मांडला. माननीय मोदीजींनी हा विषय सुरू केला, एक भारत श्रेष्ठ भारत. आणि मग मला माहिती आहे की आपण सगळ्यांनी इथे पाहिलं असेल की फार पूर्वी आपल्या दक्षिणेच्या राज्यांकडून येणाऱ्या आपल्या भाविकांची संख्या जी होती त्याच्या तिप्पट चौपट दक्षिणेतनं येणाऱ्या आपल्या भाविक बंधू भगिनींची गंगा किनारीची फेऱ्या आणि दर्शनाची रांग इथे वाढायला लागली. मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे की माननीय मोदीजींनी एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानात हा देश संपूर्णतः एकाच ऊर्जेने, एकाच ताकदीने, एकाच क्षमतेने जगामध्ये भारत म्हणून पुढे जातोय. त्याची ताकद आपल्या सगळ्यांच्या एकतेमध्ये आहे. आणि मग जेव्हा एक भारत श्रेष्ठ भारत याची जेव्हा जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला आमच्या मराठी माणसाचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि पराक्रम याची चर्चा झाल्याशिवाय तो विषय पूर्ण होऊच शकणार नाही. एवढी ताकद ही मराठी माणसाने पूर्ण भारतामध्ये निर्माण केली आहे. आणि मग कुठल्याही कार्यक्रमाला ज्यांची घोषणा देऊन किंवा नाव घेऊन मराठी माणूस नाही तर या देशातील सर्वस्वी या देशावर प्रेम करणाऱ्या माणसाला ऊर्जा मिळते, ते नाव म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे. की छत्रपती शिवाजी महाराजांनी एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये आपला समाज, आपली संस्कृती, आपले सण, आपले संस्कार टिकले पाहिजेत आणि परकीय गुलामगिरी आम्हाला मान्य नाही
या विरोधातलं खरं बंड, खरं युद्ध पुकारलं असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुकारलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय एक भारत श्रेष्ठ भारत ही कल्पना सुरू येऊ शकत नाही आणि तो विषयी पूर्ण होऊ शकत नाही. ही संपूर्ण देशाची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहे. आणि मला बोलायचा आहे तो विषय केवळ तेवढाच पुरता आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक गोष्ट सातत्याने शिकवली, ती म्हणजे देव देश आणि धर्मासाठी जगा, देव देश धर्मासाठी मरा, देव देश धर्मासाठी सातत्याने काम करत राहा. आज या मठाचं अभिनंदन यासाठी केलं पाहिजे आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक यासाठी व्हायला पाहिजे की प्रास्ताविक करणाऱ्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं की पूर्ण देशातून कोणीही मराठी माणूस आला किंबहुना पूर्ण जगातूनच तर त्या मराठी माणसाला त्याच्या आश्रयाचं स्थान आणि प्रेमाचं स्थान, रात्रीला वर त्या ठिकाणी झोपण्यासाठीची आणि सगळी दर्शनाची व्यवस्था कोणी करत असेल तर हा आपलं मठ आईच्या रूपाने ती व्यवस्था करतं आणि म्हणून या मठाची महती पूर्ण जगामध्ये आहे. आणि म्हणून देव देश आणि धर्मासाठी आपण काम करतोय या मठाने दाखवलंय. पण मित्रांनो, या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख यासाठी करायचा आहे की आपल्या या मठामध्येच एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे, एक ताकद आहे आणि ती ऊर्जा, शक्तीनी ताकद याचा जागर या मठात नाही करायचा तर कुठे करायचा. म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा मला उल्लेख करावा असं वाटतं. देशामध्ये जेवढं एक भारत श्रेष्ठ भारत या भूमिकेने मोदीजी काम करतायत, त्याच वेळेला काही नतद्रष्ट या देशामध्ये, मग ते उत्तर प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो, इथे काही वेगळ्या विचारांनी काम करणारे नतद्रष्ट रोज त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. मला आमचा महाराष्ट्र हा देशात नेहमी सातत्याने जगलं कसं पाहिजे, वाढलं कसं पाहिजे, पुढे भारत नेला कसा पाहिजे याची ताकद देणारा आमचा महाराष्ट्र आहे. हे जगत सत्य आहे. पण तरी त्या महाराष्ट्रामध्ये जसं या काशीवर काही औरंगजेबाच्या चाली झाल्या तसं आपल्याला योगीजींनी सत्य भाषणामध्ये म्हटलं होतं संजयजी, त्या पद्धतीने काही महाराष्ट्रातल्या आणि काही इथल्या भागातल्या नतद्रष्टांच्या अंगात औरंगजेब संचारायला लागलेले आहे. आणि म्हणून आम्हाला महाराजांनी जे देवदेश धर्माचं काम सांगितलं त्याच्या विरुद्ध औरंगजेबी संचार करलेले काही लोक या देव देश धर्माच्या कामाला गालबोट लावत आहेत. मग उदाहरणं द्यायची किती. प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिकृती आता आपण माननीय देवेंद्रजींना दिली आणि 500 वर्षापासूनच संपूर्ण हिंदुस्थान नाही पूर्ण जगाचं जे स्वप्न होतं की आमच्या प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहावं, संघर्ष झाले, युद्ध झालं, बलिदान झालं, रक्त सांडलं, होईल की नाही माहित नाही, तारीख कधी होईल माहित नाही, कोर्टात केस चालले, संपेल की नाही कळत नाही. अशा एका आंधळ्या आणि अदृश्य परिस्थितीत समाज असताना न्यायालयात सुद्धा या बाजूतली सर्व योग्य कायदेशीर लढाई लढून माननीय मोदीजींनी तो सुवर्ण दिन आपल्याला दाखवला आणि प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी उभं राहिलंय आपण पाहिलं आहे. पण मग याच भागात असलेले काही लोक ज्यांनी त्या शरयू नदीच्या तीरावर गेलेल्या आमच्या कारसेवकांना, रामसेवकांना आपल्या पोलिसींच्या बंदुकीतल्या गोळ्या झाडून त्यांचा खून केला. आमच्या शरयू नदीमध्ये आमच्या रामसेवकांचं, कारसेवकांचं रक्त सांडलं. ती मंडळी सुद्धा या उत्तर प्रदेशमध्ये अजून औरंगजेबी वृत्तीने फिरतायत. देव देश आणि धर्मासाठी काम तुम्ही केलं पाहिजे, या मठातच आमची अपेक्षा ती यासाठी आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही औरंगजेबी वृत्ती आहेत.
माननीय एकनाथ शिंदेजींनी देवेंद्रजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनण्याआधी ते मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी तो दिवस आम्ही विसरलेलो नाही. आमचा पंढरपूर, आमचा विठोबा, आमचा देव, आमचे वारकरी सातत्याने कितीशे किलोमीटर चालत येऊन त्या वारीमध्ये नतमस्तक होतात. शिस्त काय असते जगाला दाखवतात. त्या वारीतून ज्या पंढरपूरला आमच्या विठोबाच्या चरणी नतमस्तक व्हायला जातात त्यावेळेला तुमच्या अगोदर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी तर त्या आमच्या विठोबाच्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी हात लावायला सुद्धा त्यांना लाज वाटली, तरी हात लावला नाही. ते नतमस्तक झाले. याला औरंगजेबी वृत्ती म्हणणार नाही तर काय म्हणणार. या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करायचा वाटतो कारण आमच्या प्रास्ताविक करणाऱ्या वक्त्यांनी सांगितलं की 100 वर्षापेक्षा जुना गणेशोत्सव या आपल्या काशीमध्ये चालतोय ना. 100 वर्षापेक्षा जास्त चालतोय ना. लोकमान्य टिळकांनी परंपरा सुरू केली. 125 वर्षाच्या वर झाली. पण सार्वजनिक गणेशोत्सव हा आमचा सण, संस्कार, संस्कृती तर आहेच, पण आमचा आनंद पण आहे. पण या देव देश धर्माच्या वृत्तीच्या विरोधात काम करणारे औरंगजेबी लोक आम्ही त्या काळामध्ये एकनाथ शिंदेजींच्या पूर्वी मुख्यमंत्री म्हणून पाहिले. त्यांनी महाराष्ट्रातला, मुंबईतला जग जे बघायला येतो तो आमचा गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव बंद करण्याची घोषणा केली. आणि लालबागचा राजा सुद्धा 1 वर्ष मित्रांनो बसला नाही, कारण औरंगजेबी वृत्तीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गणपती बसवू नका. काय किंमत होती त्या काळात मला माहित नाही, पण जे महाराजांनी आम्हाला सांगितलं त्याच्या विपरीत काम करणाऱ्या या वृत्ती रोज आम्ही देशात पाहतो. आणि म्हणून मग मोदीजींचं महत्व आणि आवश्यकता आणि एक भारत श्रेष्ठ भारत यासाठी महत्वाचं वाटतं. याचं कारण तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि आता एकनाथजींबरोबर मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृती आणि आपल्या विभूतींचं नाव, प्रचार आणि महत्व केलं पाहिजे म्हणून गेल्याच वर्षी त्या ठिकाणी जम्मू काश्मीरच्या सीमेजवळ अफगाणिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरच्या जवळ महाराष्ट्र सरकारने तुमच्या आमच्या आशीर्वादाने देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तो त्या ठिकाणी अफगाणिस्तान आणि जम्मू काश्मीरच्या आणि पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ लावला. केवळ तेवढंच नाही, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधान दिलं. त्यांनी जगण्याचा अधिकार दिला. देशातील प्रत्येक गरीब माणसाला न्याय हक्काची ताकद दिली. त्या आमचा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जागवण्यासाठी स्वतः देवेंद्रजी, मी चुकत नसेल तर कोरिया, जपानमध्ये जाऊन त्यांनी पूर्णाकृती बाबासाहेबांच्या विचाराचं अधिष्ठान तिकडे केलं आणि त्यांचा पुतळा दाखल केला. आज जगामध्ये महाराष्ट्र आणि भारत पोहोचावा यासाठी काम करणारी एक भारत श्रेष्ठ भारतची परंपरा मोदीजींपासून देवेंद्रजीपर्यंत एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला देव देश धर्माच्या विरोधात काम करणारी लोक कधी याकूब मेमन नावाच्या एका आतंकवाद्याला सोडून द्या म्हणतील, कधी त्या ठिकाणी आमच्या पंढरपूरच्या विठोबाच्या पायाला नतमस्तक व्हायला ना करतील, कधी आमच्या गणेशोत्सवाची उंची तर कमी करतीलच पण त्यावर बंदी सुद्धा आणतील. ही दुसरी परंपरा समोर आहे. आणि म्हणून या एक भारत श्रेष्ठ भारत या विषयातून नेमकी आपल्या भारताला, नेमक्या आपल्या काशीला, नेमक्या आपल्या उत्तर प्रदेशला कुठली ऊर्जा आणि आशीर्वाद हवेत हे या मठातूनच परिपूर्णतेने मिळतील. आणि मोदीजींनी घेतलेला वसा एक भारत श्रेष्ठ भारतचा जगातला सगळ्यात मोठा नारा होईल. यासाठी तुमचे आशीर्वाद उपयोगी पडतील एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश, जय हिंदुस्तान, जय श्रीराम. छत्रपती
शिवाजी महाराज की धन्यवाद माननीय शेलारजी. आणि आता ज्यांची वाट आपण बघत आहोत, ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, असे आपले आजचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांना मी विनंती करतो त्यांनी यावे आणि आपल्या सर्वांसमोर आपले मनोगत ठेवावे. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, बोल पार्वती पते हर हर महादेव. आज जंगमवाडीच्या या मठामध्ये आम्हाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी, आताच ज्यांचं वक्तव्य आपण ऐकलं ते आशिष शेलारजी, सन्मान्य व्ही पाटीलजी, कृपाशंकर सिंगजी, सुजित सिंहजी, संजय उपाध्यायजी, मोहित कंबोजजी, प्रोफेसर माधव रटाटेजी, अनिल किंजवडेकरजी, प्रोफेसर राजाराम शुक्लजी, अनंतराम बक्षीजी, साधना वेदांतीजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माणिकराव पाटीलजी, सदानंद पाठक कारखेडकरजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व काशी स्थित माझ्या मराठी माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा या मठामध्ये महास्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला यायची संधी मला मिळाली.